अळूवडी हा असा पदार्थ आहे ना, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. आणि प्रत्येक भागामध्ये अळूवडी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त आंबट गोड चवीची अळूवडी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे. आजची ही अळूवडी मी माझ्या आईच्या पद्धतीने बनवणार आहे. आई काय करते, अशी ही आंबट गोड अळूवडी बनवण्याच्या आधी लसणाची चटणी तयार करून ठेवते. आणि लसणाची चटणी घालून तयार केलेली ही आंबट गोड अळूवडी खायला इतकी भारी लागते ना, की ताट भरून जरी तुम्ही अळूवड्या तयार करून ठेवल्या तरी एका मिनिटातच संपून जातात. आणि खमंग अशी अळूवडी खाताना लसणाच्या चटणीचा जो सुगंध येतो ना, त्यामुळे या वड्या आणखीनच जास्त खायची इच्छा होते. आता यामध्ये आपण लसणाची चटणी टाकून अळूवडी बनवणार आहोत, तर लसणाची चटणी कशी बनवायची याची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आईच्या पद्धतीने बनवलेली ही आंबट गोड अळूवडी कशी बनवायची ते पाहूया. तर आता अळूवडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला चिंच घ्यायची आहे. इथे आपण चिंचेचे काही तुकडे घेतले आणि त्याचबरोबर थोडा गुळाचा खडा घेतला. आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित भिजवून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य आपल्याला 10 ते 15 मिनिटे असंच बाजूला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये चिंच छान भिजते. आता इथे आपण काही अळूची पाने घेतली आहे. मस्त ताजे ताजे गावरान अळूची पानं आपण इथे घेतली आहे. त्यामुळे अळूवडी सुद्धा चवीला खूप भारी लागते. आता काय करायचं, या अळूच्या सगळ्या पानांचे देठ काढून घ्यायचे. चाकूने किंवा विळीने देठाच्या कोपऱ्यापर्यंत हे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहे. अळूवडी बनवताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की थोडे जरी देठ शिल्लक राहिले तर अळूवडी बनवताना पान फाटू शकते. त्यामुळे काय करायचं, अळूचं देठ थोडंसुद्धा पानाला शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने कापून घ्यायचं. तर आता सगळे देठ कापून घेतले. आता काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अशी अळूची पाने घालायची आणि हाताने एकसारखी खालीवर करून मस्त पानं धुवून घ्यायची. आणि पानं धुवून झाली की लगेच चाळणीवर ठेवायची. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी लगेचच निघून जाते. आता जोपर्यंत या पानांमधील पाणी निथळते तोपर्यंत अळूवडीसाठी पीठ तयार करून घ्यायचं. तर इथे मी एका पसरट भांड्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय. यामध्ये मी 2 चमचे लसणाची चटणी घातली. आता लसणाची चटणी कशी बनवली हे तुम्हाला सांगते. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या. त्यामध्ये भरपूर लसूण घातला. त्याचबरोबर त्यामध्ये थोडं खोबरं घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडं पाणी घालून मिश्रण चांगलं बारीक करून घेतलं. आणि एका काचेच्या भांड्यामध्ये कच्चं तेल घातलं. त्यामध्ये ही चटणी घातली आणि चटणी छान मिक्स करून ठेवली. आणि अशी लसणाची चटणी 8 ते 10 दिवस सहज टिकते. आता 2 चमचे लसणाची चटणी घातल्यानंतर यामध्ये हळद, हिंग आणि थोडी जिरा पावडर घातली. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातले. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा. तर आता चिंच आणि गूळ छान भिजला आहे. हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचं. आता हे चिंच गुळाचं पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं. यासाठी एखादी चाळण घ्यायची आणि चाळणीवर गाळून हे पाणी सगळं पिठामध्ये घालायचं. आता चाळणीमध्ये आणखी थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हाताने बारीक करून सगळा चिंचेचा कोळ पिठामध्ये घालायचा. आता हे सर्व साहित्य हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं. बऱ्याच जणांना काय होतं, अळूवडी खाल्ली की घशाला खवखव होते. मग अशा वेळेला काय करायचं, एकतर या पिठामध्ये लिंबाचा रस घालायचा किंवा चिंचेचा कोळ घालायचा. त्यामुळे अळूवडी खाल्ली की घशाला अजिबात खवखव होणार नाही. तर आता यामध्ये मी पांढरे तीळ घालायला विसरले होते. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घातले. पांढरे तीळ घातल्यानंतर हे सर्व साहित्य पुन्हा छान एकजीव करून घेतलं. तर आता तुम्ही पाहू शकता, मस्त अळूवडी बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालं आहे. आता काय करायचं, एखाद्या पळपटावर किंवा अशा एखाद्या पसरट भांड्यामध्ये एक अळूचं पान ठेवायचं. अळूचं पान ठेवताना देठाची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि पानाला सगळ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं. आणि एका पानाला पूर्णपणे पीठ लावून झालं की दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं. आता त्या पानालाही सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा विरुद्ध दिशेने तिसरं पान ठेवायचं. तर आता लहान मोठं जसं पान असेल त्या पद्धतीने 3 किंवा 4 पानं अशा पद्धतीने लावून घ्यायची. आणि सगळ्या पानांना छान अशा पद्धतीने भरपूर पीठ लावून घ्यायचं. आता पानाच्या कडा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मुडपून घ्यायच्या. आणि ज्या कडा मुडपून घेतल्या त्यालाही सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं. आता वरची बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि त्यालाही छान पीठ लावून घ्यायचं. आणि याच पद्धतीने खालची बाजूसुद्धा अशी फोल्ड करून घ्यायची आणि मस्त सगळीकडे पीठ लावून घ्यायचं. आता काय करायचं, दोन्ही हाताने या पानांची एक बाजू उचलायची आणि दोन्ही हाताने अशा पद्धतीने दुमडून गोल गोल करून घ्यायची. आता दोन्ही काठांना सुद्धा पीठ लावून घ्यायचे.
आता काय करायचं, ज्या चाळणीवर ही वडी वाफवून घ्यायची आहे त्या चाळणीला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर तयार केलेली ही वडी त्यावर ठेवायची. आता मी तुम्हाला आणखी एक अळूवडी तयार करून दाखवते. आता याच पद्धतीने एक अळूचं पान घ्यायचं, त्याला सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आणि त्यावर दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि त्यालाही चांगलं पीठ लावून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने एकावर एक पानं ठेवून सगळीकडे पीठ लावून त्याच्या दोन्ही बाजू मोडपून घ्यायचे आणि साईडला सुद्धा थोडे थोडे पीठ लावायचे आणि खालची वरची बाजू मोडपून घ्यायची आणि त्यालाही थोडं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने हाताने गोल गोल अळूवडी तयार करून घ्यायची. तर आता इथे मी काय केलं, एका पसरट भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं, त्यावर वड्या ठेवलेली चाळण ठेवली आणि त्यावर पक्के झाकण ठेवले. आता आपल्याला या अळूवड्या 20 ते 25 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर, नंतर मध्यम गॅसवर 15 ते 20 मिनिटे वड्या चांगल्या वाफवून घ्यायच्या. 20 ते 25 मिनिटे वड्या छान वाफवून घेतल्या. आता यावरचे झाकण काढले आणि चाकूने अशा पद्धतीने वडी चेक करून घेतली. आता काय करायचं, वड्या एका पसरट भांड्यामध्ये काढायच्या आणि 10 ते 15 मिनिटे थंड करून घ्यायच्या आणि चाकूने अशा पद्धतीने अलगद अशा वड्या कापून घ्यायच्या. आळू वड्या करताना काय करायचं, या वड्या कधीच गरम गरम कापायच्या नाही. या वड्या जर गरम गरम कापायला गेल्या तर लगेचच तुटतात. तेव्हा काय करायचं, वड्या उकडून झाल्या की 10 ते 15 मिनिटं एका पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायच्या आणि जर तुम्हाला घाई असेल तर या वड्या 5 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवायच्या आणि नंतर कापून घ्यायच्या. आता वड्या तळून घेण्यासाठी एका कढईमध्ये थोडे तेल घातले आणि तेल चांगले कडकडीत गरम झाले नंतरच यामध्ये वड्या सोडल्या. आणि वड्या तळून घेताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वड्या अजिबात थंड तेलामध्ये सोडायच्या नाही. तेल चांगले कडकडीत गरम झाले की नंतरच यामध्ये वड्या सोडायच्या. त्यामुळे काय होतं, या वड्या अजिबात तेलही पित नाही आणि अगदी कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार होतात. एका बाजूने वड्या चांगल्या तळून झाल्या की हळूवारपणे उलट्या करून घ्यायच्या. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त अशा वड्या तळून झाल्या आहे. याच पद्धतीने उलट्या पालट्या करून वड्या छान तळून घ्यायच्या. आता वड्या तळून झाल्या की झाऱ्याने त्यातील तेल निथळून घ्यायचे. थोडा वेळ असंच ठेवल्यामुळे वड्यांमध्ये जे जास्तीचे तेल असते ते निघून जाते. आता दुसऱ्या वड्या तळून घेताना काय करायचं, तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच त्यामध्ये दुसऱ्या वड्या सोडायच्या आणि सुरुवातीला फुल गॅसवर नंतर मीडियम गॅसवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या. तर मंडळी, तुम्हाला ही आईच्या हातची लसणाच्या चटणीचा सुगंध देणारी आंबट-गोड अळूवडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या या पद्धतीने जर तुम्ही या अळूवड्या एकदा जरी बनवल्या तर सारख्या सारख्या बनवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा या अळूवड्या माझ्या या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी खूप सोपी आहे, सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.